फोन का उचलत नाही हा कबीर. हॅलो किंजल, माय बेबी, यू आर द माइन. नाही नाही नाही, मी तुला फोनच करत होतो. हो, ट्राय करत होतो, रेंज मध्ये नव्हता ना. हो, आय लव्ह यू ना. येस, रेग्युलर लव्ह यू. पंक्च्युअल, सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, इंग्लिश, मराठी, ऑल लव्ह यू. येस, जन्मों के साथी हम साथ साथ है. येस किंजल. ओ किंजल, व्हाय यू अँग्री यू बर्ड? अरे यू आर माय लव्ह बर्ड. फोनवर नाही बोलायचं, फोनवर नाही बोलायचं, फोनवर बोलायचं नाही. उठ उठ उठ, फोनवर नाही बोलायचं. अगं मिनल, कान बाहेर आला असतं ना. मी तुझ्या प्रॅक्टिस मध्ये कधी डिस्टर्ब करतो का? मला का प्रॅक्टिस मध्ये डिस्टर्ब करते मग? प्रॅक्टिस? हा मग, आता किंजलला प्रपोज केल्यानंतर ती जेव्हा हो बोलेल तेव्हा तिच्याशी रात्री काय बोलायचं, कसं बोलायचं याची प्रॅक्टिस करत होतो ना मी. आयुष्यभर प्रॅक्टिसच करत बसतो. हा, ए मिनल, तुला आयडिया नाही म्हणून तुला आता सांगतोय. प्रॅक्टिस करायला लागते आणि तुला तर नक्कीच करावी लागणार प्रॅक्टिस. कारण काय आहे ना, तुझ्या मनात किती प्रेम असलं ना तरी सुद्धा तुझा पहिला सूर धमकीचाच लागतो. हे बघ, मला या असल्या गोष्टींची प्रॅक्टिस करायची गरज नाही. कारण मला माहितीये या अशा गोष्टी ना डोळ्यांच्या भाषेतनं पण बोलता येतात. ए गैरसमज आहे बर का तुझा. मी कितीतरी वेळा चष्मा काढून माझे डोळे किंजलला दाखवलेत आणि म्हणलोय आय लव्ह यू. तिला आय सुद्धा नाही कळलंय. नाही, काय आहे ना, आपण ज्या माणसाला हे बोलत असतो ना त्या माणसाची पण कुवत पाहिजे ना, समजून घ्यायची. डोकं पाहिजे ना त्या माणसाला. तुझ्या किंजलला एखादी गोष्ट तिच्या समोर उभं राहून जोर जोरात ओरडून सांगितली तरीही कळेलच याची शंकाच आहे मला. कारण ती डम आहे, हो की नाही? मिनल शेवाळे, तू किंजलला डम बोलली? आशुतोष शिवलकर, मी किंजल घोलपला डम बोलले. किंजल घोलप डम आहे. किंजल घोलप डम आहे. किंजल डम आहे, डम आहे, किंजल डम आहे. किंजल, तू इकडं कधी आली? किंजल, बोल ना काहीतरी. आशू, ते मीनल मला काय बोलले? कोण ती? ती काही नाही. तू अरे तू कसं काय अचानक इकडं? आशू, ते इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट हे आहे की ती मीनल मला डम बोलले आणि तू तिला काय पण बोलले नाही. अरे मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ने, मग तिच्याशी भांडले पण नाही. अरे ती मला डम बोलले, डम. नाही 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 किंजल, ती तुला डम नाही बोलली, ती मला ड्रम बोलली. हा, मी जाड झालोय ना. काय पण बोलते. मी माझ्या यशने ऐकले ती मला डम बोलले आणि तू काय पण रिप्लाय नाही केले. ए असं तू साचू साचू बोला. तू तुझी बेस्ट फ्रेंड आहे की ती मीनल तुझी बेस्ट फ्रेंड आहे? हो, तू विचार करतेस? एवढा सिंपल क्वेश्चनचा आन्सर करायला पण तू विचार करते आशू ना. बस बस आता बस. यापुढे आपण नाही भेटलो ना तरी चालेल. किंजल किंजल, हा कळलं 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 मला. तू माझी बेस्ट फ्रेंड आहे. हा, तू फायनली काय ते ठरव की हूँ बेस्ट फ्रेंड आहे की ती मीनल बेस्ट फ्रेंड आहे ते. आणि अगर हूँ तुला जवळची वाटते ने तर त्या मीनलशी कायमचं बोलायचं बंद. कळलं? स्कॉलर, काय 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 चाललंय स्कॉलर? काय काय अरे ही काय थेरपी चालली का कुठली? अरे काय बाबा, अरे काय लाफ्टर क्लब आहे का? काय काय चाललंय तुझं? अरे तू का वेळार का असतो वेगवेगळ्या पद्धती? यार दरवेळी असं काय करतो यार स्कॉलर तू? मी तुला एवढं प्रेमाने कन्सल्ट करायला येतो आणि तू हसून हसून इन्सल्ट करतो राव. यार स्कॉलर, हे कॉमेडी नाहीये, हे फार सिरियस आहे. तू लक्ष देते का काय झालंय? हे बघ आता बघा. जर मी मीनलशी बोलतो
असं किंजलला आता कळलं तर किंजल मला सोडून जाणार. हा, आणि जर जर मीनलला कळलं की मी तिच्याशी का बोलत नाहीये तर मग मीनल जीव घेणार. पण प्रेयसी जास्त जवळची की मैत्रीण हा फार जुना आणि चिरंतन प्रश्न आहे मित्रा. काय 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 बोलतोय स्कॉलर? ए बाबा ए ऐक ना, आत्ता मला सत्संग नकोय, मला सोल्युशन पाहिजे. पण सोल्युशन नाहीच आहे या प्रश्नाला, सोल्युशन नाहीच आहे, प्रिकॉशन आहे. सांगू काय करायचं? प्रेयसीला मैत्रिणीविषयी काय वाटतं हे मैत्रिणीला कळू द्यायचं नाही, आणि मैत्रिणीला प्रेयसीविषयी काय वाटतं हे प्रेयसीला कळू द्यायचं नाही. ओके? म्हणजे किंजलला मीनल विषयी काय वाटतंय जे काय ते मीनलला कळू द्यायचं नाही, आणि मीनलला किंजल विषयी जे काय वाटतंय ते वाटू द्यायचं, पण किंजलला कळू द्यायचं नाही. हो, आलं ना लक्षात. जाऊ आता मी. नाही थांब. पण प्रॉब्लेम मुळात तो नाहीच आहे. हे बघ, प्रॉब्लेम असा आहे की मी काहीच सांगत नाही कोणाला, पण किंजलला ते आपोआप कळतं. नाही तू न सांगता किंजलला कळेल एवढी काही ती हुशार नाहीये. स्कॉलर, म्हणजे तुला पण वाटतं की किंजल हुशार नाहीये? हो. म्हणजे ती तेवढी हुशार नाहीये. तेवढी हुशार नाहीये म्हणजे ॲना एवढी हुशार आहे. ॲना इतकी डम नाहीये. ॲना इतकी म्हणजे किंजल डम आहे असं म्हणणं आहे तुझं? स्कॉलर असं नको बोलू यार, प्लीज. स्कॉलर हे बघ यार, हे बघ, जर तिला कळलं ना की तू असं बोलतोय तर मग ती म्हणेल की तुझ्याशी पण बोलायचं नाही. असं करायचं नाहीये स्कॉलर. मला तुझ्याशी आयुष्यभर बोलायचं, शपथ. ऐक ना, शब्द मागे घे ना, मागे घे शब्द. त्यापेक्षा मी एक करतो ना, मी पुढे जातो ऑफिसला, मला खूप उशीर झाला. ओके? पण शब्द मागून मागे. प्रॉब्लेम नाही, विसरून जायचं. काय बोललं ते विसरून जायचं. कॉलर काय बोललं ते विसरून जायचं. हा, नव्याने सुरुवात. ओके, येस. अय आशुतोष शिवलकर, कुठं? क्लासला? मग असं मैतीला निघाल्यासारखं तोंड काय केलंय? आणि जरा बरे कपडे घालून जात जा किंजलला भेटताना तरी. यात काय प्रॉब्लेम आहे? अरे मग नीट तोंडानी बोल ना, डमशरच काय खेळतोयस? काहीतरी बेडशीट सारखं घातलंय अंगावर. जरा रेड ब्लू चांगले कलर्स घालून जा. हे चांगलं दिसतंय? हा, नाही, मस्त दिसतंय, करेक्ट दिसतंय, काहीच प्रॉब्लेम नाही, परफेक्ट आहे, जा घालून. तसं किंजलला कलर्स बद्दल काय कळतंय है ना? तिला काय कळणार आहे डम कुठली? आशू, आशू, परवाच्या होमवर्क, कालच्या होमवर्क कुठे आहे? नाही त्याच्यात नाहीये, म्हणजे केलं नाही, घरचं काम होतं जरा. कोणी सांगितलं? मीनलने ना? तुला कसं कळलं? मग त्यात काय कळायचं आशू? तू त्यांनी सांगितलेलीच कामं कर, त्यांचंच ऐक. हूँ कोण आहे? हूँ तर डम आहे ना, मी डम आहे, माझं कशाला ऐकायचं? आणि काय हा शूज आहे? काय घातले तू? रेड सिग्नल. तुला जरा डिसेंट कपडे नाही मिळत? नाही, मी ते बेडशीट घालून म्हणजे चट्ट्या पट्ट्याचा शर्ट होता, असा चट्ट्या पट्ट्याचा फॉर्मल. मग मी निघालो. मग मीनल नाही बोलले हे ने? तुला आमच्या घरातलं सगळं कसं काय कळतं? मला तुझ्या घरातलं नाही, तुझ्या मनातलं कळतं. ती मीनल आहे ना, तीच तुझी बेस्ट फ्रेंड आहे, तू कोणच नाहीये. तुझ्या फ्रेंडला ना माझ्या बाबतीत काही रिस्पेक्टच नाहीये, सेन्सलेस आहेत सगळे, अगदी सेन्सलेस. तू जा आणि तुझ्या त्या फ्रेंड कडनं ना इंग्लिश शिक. माझ्याकडे नको येऊ शिकायला. गेट लॉस्ट.
अरे चालतं यार, तू असली एवढी स्ट्रॉंग वुमन आहे म्हटल्यावर काय. ओहो ए हिरो, व्हॉट्सअप झाला का क्लास? काय म्हणाले तुमच्या परमपूज्य किंजल मॅडम? मीनलला सांग किंजलला वाईट साईड बोलायचं नाही. मी काही वाईट साईड बोललेले नाहीये, मी उलट चांगलं बोलले, परमपूज्य बोलले. मीनलला सांग किंजलला काहीच बोलायची गरज नाही. ओके मिनल डोंट. अरे काय प्रॉब्लेम आहे? हा नाही एक मिनिट, तू मला सांग, किंजलला चांगलं बोललं तरी तुला प्रॉब्लेम आहे, वाईट बोललं तरी प्रॉब्लेम आहे? हिला विचार किंजलला काही बोलायची गरज आहे का? मिनल अरे पण तू ऍना काय लावलंय? तू माझ्याशी बोल. हा माझ्याशी बोलायला प्रॉब्लेम आहे? हिला सांग प्रॉब्लेम माझा नाहीये, हीच आहे. कारण बरोबर आहे किंजल बोलते ना ते बरोबर आहे, ही सेन्सलेस आहे. काय बोलली किंजल? मी सेन्सलेस आहे आणि तिला काय मोठा सेन्स आला का? हिला सांग शांत राहायला, कारण मी आधीच वैतागलोय. कोणाला वैतागलायस तू? तिला का आम्हाला सांग, कोणाला वैतागलायस? मी डोंट फाईट. तू बाजूला. काय डोंट फाईट? काय डोंट फाईट? हा अगं ती किंजल काय वाटेल ते बोलते याला आणि हा ऐकून घेतो सगळं. हा नंदी बैल कुठला बुगू बुगू बुगू. तू मला आत्ताच्या आत्ता सांग, तू आत्ता सांग मला, तुला कोण जास्त महत्वाचं आहे, ती का आम्ही? अरे यांचा काय प्रॉब्लेम आहे? सगळे हाच प्रश्न विचारते. किंजल सुद्धा हेच विचारून राहिली फिरून फिरून. हो का? तू काय बोलला मग तिला? मी काय बोलणार? मी काय बोलणार? मग तू कायच बोलला नाही का? म्हणजे तुझा स्टँड नाही का यावर काही? अरे याचा कसला स्टँड असणार आहे? हा तिच्या ताटाखालचं मांजर आहे, ती जे म्हणेल त्याला बुगू बुगू करतो. तू ये रे, काय काय वाटेल ते मागायला ये. आता तू ये मागायला, तुला नाही आदत घडवली ना तर बघतो. चल चल चल. रेड रेड टी शर्ट. काय काय कुठे 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 झाला? मसनात येतो बुगू बुगू. हा मसणात जातो असं म्हणून माझघरात गेलाय. अरे बापरे, मग घरात काय वाढून ठेवलंय? कच 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 घ्या. आता खायला पण काही नाहीये. चहा वगैरे बनवून ठेवलंय. बकवास लोक सगळे भरलेले आहेत. अरे कोणाचा फोन येतोय? हा किंजल बोल. आशू कुठे आहे तू? सकाळी तुला सांगितलं नाही माझ्या बाथरूम मधला बल्ब गेलाय, तू आणून देणार होते ने. कुठे गेला तू? हो 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 किंजल. आशू माझ्या पावडरचा डबा संपलाय, मला नवीन आणून दे. कुणा? हा मिनलचा आवाज आहे ने. ती तुला का पावडरचा डबा आणायला सांगते? तिला सांग ना तूच घेऊन ये म्हणून. ते काय झालं किंजल, ते मी थोडी पावडर वापरली ना काल, तर ते मग तिला आज पाहिजे तसं. मग काय झाले? ती तुझी फ्रेंड आहे ने, मग थोडीशी पावडर लावली तर काय झाले? तू ते जवा दे. तू माझे काम कर, तुझ्या माझी लाईट घेऊन ये जा लवकर. हो हो मी काय करतो, तुझा लाईट आणतो. हा हिच्याकडे आता. तुला कळत नाही मी सांगते? मला माझी पावडर आत्ताच्या आत्ता पाहिजे. आशू आशू तू मला पहिले लाईट आणून द्या. हो 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 हो. आशू तू माझ्यासाठी पहिलं माझ्या लाईट घेऊन ये. आशू मला माझ्या पावडरचा डबा पाहिजे आत्ताच्या. अरे कोणीतरी हिला सांगा रे, हिला सांगा मी फोनवर बोलतोय. रात्रीचं कुठे जायचं असतं माणसानं पावडर वगैरे लावून? मी वाटेल तिकडे जाईल. तू माझी पावडर वापरलीस, मला माझी पावडर परत हवी आहे. आशू तू माझा बेस्ट फ्रेंड असशील ना तर पहिलं माझं काम करशील. आशू मला पावडरचा डबा आत्ताच्या आत्ता पाहिजे. आशू तू माझा फ्रेंड आहे ने, तू वाटेल ते कर मला. आशू आशू तुला इंग्लिश शिकवते, जाऊन घेऊन ये आताच्या आता. मला वाटेल ते कर, मला माहित नाही. माझ्यामुळे तू एवढा मोठा होणार, तू पुढे जाणार, तू इंग्लिश मध्ये बोलणार आणि तू माझं काम नाही करणार. बस बस. मी कोणाचाच बेस्ट फ्रेंड नाहीये, तुझा पण नाही आणि तिचा पण नाही. चाललो मी.
आशुडल्या कुठे होता तू? तुला माहितीये का मिनल आणि किंजल? नाव काढू नको त्यांचं. काय झालं अशू? काय झालं? काय झालं? अरे बास झालं. अरे चेओस आहे नुसता सगळा चेओस. ए देवा, अरे का पुरुषाचा जन्म दिला रे? पुरुषाचा जन्मच टप असतो. सगळ्यांना काय वाटतं पुरुषाच्या हातात सगळे अधिकार असतात, पण त्याच्यावर बायकांचा अधिकार असतो ना. जन्मापासून आई असू दे, ताई असू दे, नंतर फ्रेंड असू दे, गर्लफ्रेंड असू दे, नाहीतर बायको, सगळं त्यांच्या हातात. मग आपल्या हातात काय? आबाजी का उल्लू? अरे महाभारत झाले रे. तो अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला होता आणि मी 2 चक्रम बायकांच्या चक्रव्यूहात अडकलोय. मी कुठला टी शर्ट घालायचा हे मिनल ठरवणार आणि तो माझ्यावर कसा दिसतोय हे किंजल ठरवणार. अरे मग मी काय ठरवणार? आपण पूर्णपणे जुगाड करून एक पैसा जोडून टी शर्ट विकत घेतो आणि नंतर या बोलायला मोकळ्या. तुला ना जरा ड्रेसिंग सेन्स नाहीये. तुला हा कलर अजिबात सूट होत नाही. कुठले कलर वापरायचे? मग पिवळा घालून गेलं तर म्हणतात अरे काय हळदीला जाऊन आला का? लाल घालून गेलं तर म्हणतात की अरे मुलींचा कलर आहे. पिंक घातलं तर मुलगीच. निळा जरा लाऊड वाटतो. काळा अलाउड नाहीये. पांढऱ्यावर डाग पडतात. अरे मग काय उघडा फिरू कर रस्त्यावर. उसासे उसासे उसासारखी टणक असतो रे आपण बाहेरून, पण आतून काय कापसासारखे मऊ असतो ना. बाई रडली की आपल्याला बघवत नाही आणि याच माणुसकीच्या पॉइंटला ते वीक पॉइंट बनवतात आणि मग बोरवेल डोळ्यात बसवल्यासारखी पाणी सतत रेट ठेवतात. जरा मनाविरुद्ध काही झालं की लागल्या पाऊस पडायला. मी किती वेळा ठरवतो की या प्रवाहात वाहून जायचं नाही, पण तरी सुद्धा नाल्याच्या प्रवाहात प्लॅस्टिकनी वाहून जावं तसं माझं मन वाहून जातं रे. काय करणार? जरा घरात बसून चिल करावं म्हटलं तर मिनल काहीतरी काम सांगणार. मग बाहेर काम करायला गेलं तर किंजल म्हणणार तू बाहेर का फिरते? क्लास मधला होमवर्क का नाही करत? किंवा असं एक काम कर, घरी ये आणि व्हॅक्यूम क्लीनर दुरुस्त कर. मग ते करायला गेलो की मिनल चिडणार तिचं काम का नाही केलं म्हणून, आणि मग व्हॅक्यूम क्लीनरचं काम होत नाही म्हणून किंजल चिडणार आणि मग इकडचं काम राहिलंच आहे म्हणून मिनल परत मला मारणार. अरे मी काय फुटबॉल आहे का 2 टीमनी मिळून खेळायला? अरे मी गोल दिसत असलो तरी सुद्धा मी फुटबॉल नाहीये, कारण त्या फुटबॉलला सुद्धा स्वतःच एक गोल असतं. माझ्या आयुष्यात ते सुद्धा नाहीये. मी काय माहितीये का, मी हवा गेलेला फुटबॉल आहे, डुस्त झालेला. अरे माझं बॅकग्राऊंड इतकं खच्चड आहे ना की मला कुठल्याही ग्राउंडवर जागा नाही, म्हणून मी पतंग आहे रे हवेत उडणारा, आणि तो सुद्धा कचाट झालेला. ते नाही का पोरं त्याच्या मागे असे फिरत असतात, त्याच धावणाऱ्या पोरांना माझी विनंती आहे की बाबांनो तुमची पतंग कचाट होऊ देऊ नका. झाली निसर्गाची चूक, आपल्याला पुरुष बनवलं आणि सत्ता बाईच्या हातात दिली. तरी सुद्धा तारेवरची कसरत करा, पण आजूबाजूच्या सगळ्या महिलांना खुश ठेवा. तो सुखाचा मंत्र आहे. नाहीतर आपल्या हातात फक्त फ्रस्ट्रेशन आणि पाणी. सावकाश होऊ दे. काय बोललास रे गड्या? काय बोललास? अरे आधी तरी सांगायचंस, लिहून घेतलंस. फार 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 महत्वाचं बोललास, फार महत्वाचं. हे बघ, आपण ना असं टेन्शन आलं ना की शॉपिंग करायची, शॉपिंग केली ना की असं टेन्शन करून जात. तू इकडे तुम्ही दोघी कुठे काय? एक अरेडा, आधी सांग मला तू फोन का नाही उचलला रे? अरे मग आम्ही दोघी शॉपिंगला गेलो ने. तुम्ही दोघी शॉपिंगला एकत्र गेले? आशू, ती अशी काय मनापासून नाही बोलली मला डॉम. तिला खूप टेन्शन होता रे, એટલે ती अशी बोलून गेली डॉम म्हणून. तू पण ना, तू मला असं नीट समजावलं असतं तर मी तिला मला असं सॉरी नसतं ना बोलावं लागलं. किती स्वीट छोकरी आहे ती, उगाच सॉरी बोलली मला. काय तू पण डॉमच आहेस. चल काय आपण डॉमशी बोलत बसतो, मिनल आपली शॉपिंग बघूया. चल चल.
डम